आम्ही दोघं एकमेकांच्या जीवनात येऊन आज तब्बल 5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. म्हणजेच आज आमची मॅरेज नाही तर ॲनिव्हर्सरी आहे, एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. तर चव्हाण साहेब दिवसभर काही घरी नव्हते, त्यांचा आता पत्ता नव्हता, तर ते यायले होते. तर मी त्यांना फोन करून पेस्ट्री सांगितली एक मोठी आणि फुगे सांगितले, बट ते 4-5 पेस्ट्रीजचा बॉक्स घेऊन आले. मग मला राग आला, मी म्हटलं मला नको आहे ते पेस्ट्रीज, केकच आणा. मग ते गेले, म्हणले मग आधीच मी म्हणत होतो केक आणा, पण मी म्हटलं जाऊ द्या मग आता या घेऊन. मग ते मी केक आणायला शिवांश आणि ते गेले. मी तोपर्यंत फुगे फुगवत बसले होते. तर मी फुगे फुगवले, कारण दुसरं काही डेकोरेशन नव्हतं, बिकॉज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती. तर फुगे वगैरे फुगवले आणि इकडून उजेड होता. तर मी गादी इकडल्या साईडला घेतली, रेग्युलर गादी आमची जिथं आता डबा वगैरे ठेवला तिथं असते. त्याच्यानंतर शिवांश आणि ते आले केक घेऊन. हे बघू शकता तुम्ही, शिवांश वरीच चढत नव्हता, तिथंच त्याला करमत होतं, वरी पाला असायची. त्याच्यानंतर आम्ही ते डबा आणि डब्यामध्ये केक, डब्याच्या बाजूला केक होता. तिथं मोबाईल वगैरे सेटल केला, कारण कोणीच नव्हतं मोबाईल धरायला. तिथं मोबाईल ठेवला. मग मी गेले बसले, म्हणजे चालू करून गेले बसले. आणि त्याच्यानंतर बघू शकता आम्ही केली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. तर शिवांश, आम्ही केक खात होतो, तर शिवांश बाजूला बसलेला होता. ते फुगे बघूनच येडा झाला होता, नुसता फुगे करायचा. नंतर त्याला केक चारला, त्याला खूप जास्त आवडला केक, कारण केक खूप छान होता. नंतर आम्ही थोडा डान्स केला विदाऊट गाण्याचा. आम्ही दोघं, त्याला मी टाळ्या वाजव म्हणायचे, मी टाळ्या वाजवायचे. आमच्या दोघांचं सुरू होतं आणि त्याचं नुसतं खायला सुरू होतं. बघू शकता नुसते हे दोघं खात होते, मला देत सुद्धा नव्हते. सगळे वरचे क्रीमचे जे बॉल्स होते का ते सगळे खाल्ले. फायनली माझ्याकडं माझा नंबर आला, मग मी पण खाल्ला. मग मी खुश झाले, म्हणलं मी अगोदर का नाही खाल्ला, कारण खूप छान लागत होता. केक ताजाच होता वाटतं. मग सगळे मीच खायला सुरू केले. 2 मी खाल्ले, परत उठले आणि म्हणलं चला आता बंद करा हो कॅमेरा. नंतर इकडं आम्ही एक रील शूट केली, जी की म्हणजे रिअलिस्टिक होती. आम्ही तसंच विश केलं होतं सकाळी, आणि स्वयंपाक केलेला नव्हता, त्याच्यामुळे रात्रीचा शिळा भात होता सकाळचा, आणि अंड्याची पोळी बनवली आणि